हॅलो फ्रेंड्स, द फूड स्पेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण एक वेगळ्या रेसिपीसह आपल्या चॅनलला सुरुवात करणार आहोत, पालक पुरी. तर आपल्याला दररोज प्रश्न पडतो की लहान मुलांना टिफिनसाठी दररोज काय द्यायचं, आणि मुलं देखील पालक खायला कंटाळा करतात, त्यांना हिरव्या भाज्या खायचा कंटाळा येतो. त्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या रेसिपीज करून मुलांना आपण पालक खाऊ घालू शकतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तिथे मी साधारण 2 ते 3 कप पालक मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपल्याला पालक मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण त्यावेळेला आपण फवारलेलं असतं आणि मिठाच्या पाण्यामुळे धुतल्यामुळे त्यामुळे सगळे रसायने निघून जातात. आणि आता इथे मी साधारण 1 कप पाणी घेतलेलं आहे. 1 कप पाण्यातच आपल्याला हे पालक उकळून घ्यायचे आहे. आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथे. आणि आता ही पालक आपण असं थोडंसं प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे पालक पूर्ण बाजूनं छान उकळून निघेल. साधारण 10 ते 15 मिनिट लागतात पालक उकळायला. अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये छान अशी रेसिपी तयार होते आणि मुलं देखील खूप आवडीने खातात. आपली पालक उकळून झालेली आहे. आता आपण हे गॅस बंद करून काढून घेऊयात. इथे मी मिक्सरमध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता यामध्ये आपली उकळलेली पालक घालणार आहोत आपण. आणि याची छान आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. आलं, लसूण आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर पालकसोबत वाटून घ्यायचं आहे, त्यामुळे एक जीव होतं आणि व्यवस्थित वाटलं जातं. आता यामध्ये आपल्याला पालकचंच पाणी टाकायचं आहे थोडंसं, आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली प्युरी खूप छान तयार झालेली आहे आणि त्याला रंग देखील छान आलेला आहे. इथे मी साधारण 2 कप पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ, पाव चमचा धने, पाव चमचा हळद आणि अतिशय थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला. आणि हे सर्व जिन्नस आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण वाटलेली पालकची प्युरी या पिठामध्ये घालून पीठ मळून घेणार आहोत आपण ह्या प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे, दुसऱ्या पाण्याचा वापर करायचा नाही आहे. यामुळे काय होतं, आपल्या पुऱ्या ह्या खुसखुशीत होतात. आणि पीठ मळताना आपल्याला घट्ट मळायचं आहे, छान घट्ट आणि मऊसूत गोळा आपल्याला बनवून तयार करायचा आहे याचा. आता यामध्ये मी थोडेसे तीळ घालणार आहे. 1 चमचा 2 चमचे तीळ घालायचे आहेत आपल्याला. आणि आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता साधारण 5 ते 7 मिनिट आपण ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊयात. हे बघा, असं घट्ट मळून घ्यायचं आहे. आणि आपलं तेल देखील गरम झालेलं आहे. आता या पिठाचे आपण छान एकसारखे गोळे करून घेऊयात. तुम्हाला हवे तेवढ्या आकाराचे तुम्ही गोळे करू शकता. ह्याचे सर्व एकसारखे छान आपल्याला गोळे करून झालेले आहेत आपले ह्याचे. आता आपण हे पुऱ्या लाटायला घेणार आहोत. पुऱ्या लाटताना आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं अगदी किंचित तेलाचा बोट लावून आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत. आपण पिठाचा वापर करणार नाही, कारण यामुळे काय होतं, पीठ लावल्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या जास्त तेल पितात आणि आपलं तेल देखील खराब होऊ शकतं. त्यामुळे आपण पीठ वापरणार नाही, अगदी थोडंसं तेल वापरायचं आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला पुऱ्या ह्या व्यवस्थित सर्व बाजूनी समान लाटून घ्यायच्या आहेत. आणि आपलं तेल देखील कडकडीत तापून घ्यायचं आहे एकदम. आणि तेल तापल्यानंतर मग आपल्याला गॅस लो किंवा मीडियम हीटवर ठेवून आपण पुऱ्या तळू शकतो. पुऱ्या तळताना तेल छान गरम झालेलं पाहिजे, नाहीतर काय होतं, पुऱ्या कच्च्या राहू शकतात आणि पूर्ण व्यवस्थित त्या फुगणार पण नाहीत. तुम्ही बघू शकता आपली पुरी छान फुगलेली आहे आणि या पुऱ्या तुम्ही दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता.
2 ते 3 दिवस या पुऱ्या आरामात टिकतात. आणि याच पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या सर्व फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. अगदी लहान मुले देखील आवडीने खातात. आणि आपल्या पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत. सर्व पुऱ्या ह्या टम्म फुगलेल्या आहेत आणि खूप छान रंग देखील आलेला आहे. घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.